आज आपण आलो आहोत काजूच्या बागेत. तर नमस्कार मंडळी, मी नेहा आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे कोकणातील फळांची बाग. तर इथे बघा, ही काजूच्या फळांची बाग आहे, ज्याला काही फळं सुद्धा लागलेली आहेत. इथे हे जे तुम्हाला काही छोटे हिरवे काजू दिसत आहेत, तर याची भाजी सुद्धा केली जाते. आणि सोबतच इथे हे काजूची फळं आहेत, जी पूर्णपणे तयार झालेली आहेत, पिकलेली आहेत. त्याच्याच बाजूला इथे आंब्याची सुद्धा बाग आहे. तर इथे बघा किती खाली मस्त अशा कैऱ्या लागलेल्या आहेत आणि काही कैऱ्या आहेत, तर काहीचे आंबे सुद्धा तयार होत आहेत, आंबे झालेले आहेत. आणि शहराकडे ना आपल्याला अशा गोष्टी बघायला मिळत नाहीत, म्हणजे बाजारातच काय ते दिसतात आणि ते आपल्याला विकत घ्यावे लागतात. पण इथे गावाकडे वगैरे आणि कोकणात विशेषतः ही अशी झाडाला लागलेली फळं, आणि ती सुद्धा अगदी आपल्याला हाताला लागण्यासारखी बघून म्हणजे मला खूप त्याचं म्हणजे आश्चर्य वाटतं, कौतुक वाटतं आणि छान वाटतं तितकंच. आणि तितकीच उत्सुकता सुद्धा वाटते तुमच्यासोबत हे सगळं शेअर करण्यासाठी. तर मग इथे बघा, आता ही आहे चिकूच्या फळांची बाग. तर इथे सुद्धा मस्त असे चिकू लागलेले आहेत आणि त्याच्याच बाजूला पेरूची सुद्धा झाडं आहेत. तर त्याला सुद्धा बरेच असे पेरू आहेत, पण ते अजून पूर्णपणे तयार झालेले नाहीत, नुकतेच ते सुरुवात झालेली आहेत यायला. तर आणि इथे जे काका आहेत ते बोलले की बरीचशी फळं झाडांची काढून घेतलेली आहे. तुम्ही जर थोडं आधी आले असते तर झाडाला अजून काजू किंवा इतर फळंसुद्धा बघायला मिळाली असती. तर इथे बघा, ही आहे अननसाची झाडं आणि त्याला सुद्धा किती मस्त असे अननस आलेले आहेत. आणि तुम्हाला दिसत असेल की किती मोठा म्हणजे पूर्णपणे तयार झालेला अननस आहे. जवळपास प्रत्येक झाडाला एक एक मस्त असा अननस आलेला आहे आणि हे बघून किती मस्त वाटतंय ना. मी पहिल्यांदाच इतकं जवळून अशी फळं बघते, झाडं बघते, ज्याला खूप छान फळं आलीत आणि त्याला मस्त असं आपण जवळून बघू शकतोय, हात लावू शकतोय. इथे फणसाच्या झाडाला सुद्धा किती मोठे मोठे असे फणस लागलेले आहेत. त्यानंतर इथे ही जी तुम्हाला झाड दिसत आहे, जिथे मी बोर्ड दाखवत आहे, तर हे पूर्णपणे गवती चहा आहे. त्यानंतर इथे काही फुलांची सुद्धा झाडं होती, वेली होत्या. तर बघा, बोगनवेल किती मस्त असा पसरला आहे. आणि इथे मध्ये मध्ये हे जे लाल दिसत आहे, तर हे कृष्णकमळ आहे, पण ह्या कळ्या आहेत, हे उद्या उमलतील, त्यामुळे ते आपल्याला फुललेलं बघायला नाही मिळालं. आणि काही गुलाबाची सुद्धा झाडं होती. तर ही पूर्णपणे फळांची फुलांची बाग फिरून झाल्यानंतर आपण निघालो घरी जायला. आणि तुम्हाला मी बोलले की आपल्या घराच्या बाजूलाच आहे. तर इथे बघा, या काजूच्या झाडांमधून आपलं घर सुद्धा दिसत आहे. आणि विशेष म्हणजे घरापासून ते पूर्ण बागेमध्ये सुद्धा विराज पूर्ण चालत फिरत होता. म्हणजे मलाच कसं तरी वाटत होतं की कारण जवळ अंतर नाही आहे, बरंच असं लांब लांब अंतर आहे आणि हा एवढा चालतोय. तर म्हटलं जरा उचलून घ्यावं, पण तो काही उचलून घेऊ देत नव्हता मला आणि पूर्णपणे एकटा चालत फिरत होता सगळीकडे. आणि इतका त्याचा उत्साह, एनर्जी की मलाच ते बघून आश्चर्य वाटत होतं आणि सगळ्यांनाच आम्हाला त्याची कमाल वाटली. चलो तर मग पुन्हा भेटूया अशाच एका कोकणातल्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय.